पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. स्थायी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या सुट्ट्याबाबत शिक्षण विभागाचे महत्त्वाचे परिपत्रक, अर्जित रजा मंजुरीचे स्पष्ट निर्देश. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूळ सर्किल क्लासेस मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग यांनी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयासाठी स्थायी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या सुट्ट्याबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16-18 अ नुसार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अर्जित रजेबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई विभागातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांना हे परिपत्रक पाठवण्यात आले आहे. परिपत्रकानुसार माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाव्यतिरिक्त उपमुख्याध्यापकासह एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यासाठी पात्र असतानाही शाळेच्या कामकाजामुळे किंवा अन्य प्रशासकीय कारणामुळे त्याला संपूर्ण अथवा काही कालावधीची सुट्टी उपभोगता आली नाही तर त्यांना न उपभोगलेल्या सुट्टीच्या बदल्यात त्याला अर्जित रजा इन लिव्ह देणे बंधनकारक राहणार आहे. नियमावलीतील तरतुदीनुसार कर्मचाऱ्याला न मिळालेल्या सुट्टीच्या दिवसाच्या प्रमाणात वार्षिक 30 दिवसाच्या अर्जित रजेचे प्रमाण निश्चित करण्यात येते. म्हणजेच कर्मचाऱ्याला सुट्टीपासून वंचित ठेवण्यास आल्यास त्याचा तोटा होऊ नये यासाठी अर्जित रजेची भरपाई दिली जाणार आहे. उदाहरणासह स्पष्टीकरण. शिक्षण विभागाने परिपत्रकात याबाबत स्पष्ट उदाहरणे दिली आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याला एका वर्षात 63 दिवसाची पूर्ण सुट्टी घेण्यास प्रतिबंध आला असल्यास त्याला 30 दिवसाची अर्जित रजा मंजूर होईल. त्याचप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याला एकूण सुट्टीपैकी 21 दिवसाची सुट्टी घेता आली नसल्यास त्याला त्याबद्दल 10 दिवसाची अर्जित रजा मिळण्यास हक्क राहील. यावरून अर्जित रजा ही न उपभोगलेल्या सुट्टीच्या दिवसाच्या प्रमाणात मंजूर केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनांनी घ्यावयाची काळजी. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सर्व शैक्षणिक संस्थांना या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांची नोंद, कामकाजासाठी सुट्टी रोखण्याची कारणे आणि त्यानुसार मंजूर करण्यात येणारी अर्जित रजा याची योग्य नोंद ठेवण्याची जबाबदारी संस्था प्रमुखावर असणार आहे. तसेच या संदर्भात कर्मचाऱ्यांकडून तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देशही परिपत्रकाद्वारे घेण्यात आले आहेत. नियमानुसार पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ वेळेत मिळावा यासाठी शाळा व महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी दिलासा. या परिपत्रकामुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामधील स्थायी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेकदा परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, प्रशासकीय कामकाज किंवा इतर शालेय जबाबदाऱ्यामुळे कर्मचाऱ्यांना उन्हाळी अथवा मोठ्या सुट्ट्यांचा पूर्ण लाभ घेता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांना अर्जित रजेच्या स्वरूपात न्याय लाभ मिळण्याचा मार्ग आता अधिक स्पष्ट झाला आहे. मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी या स्वाक्षरी केलेल्या या परिपत्रकामुळे सुट्टी व अर्जित रजा व्यवस्थापनाबाबत असलेला संभ्रम दूर होण्यास मदत होणार असून नियमानुसार कर्मचाऱ्यांचे हक्क अबाधित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूळ क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. 16 जून 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हा पूर्ण परिपत्रक अखिल तांबूळ क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.